काय हो घालायच्या गळ्यात काय हसताय? हे बघ ना, उच्चार उत्तम करायचे असतील, आवाजाची जोपासना करायची असेल, वाणी सुधारायची असेल, तर दररोज सकाळी 5 मिनिटं जिभेचे व्यायाम करायचे असं लिहिलंय. कंसात त्यांनी लिहायला पाहिजे होतं की हे फक्त पुरुषांसाठी आहे. हं? तुम्हा बायकांना काय जिभेच्या व्यायामाची गरज आहे? दिवसभर सुरूच असते की. ज्याची जीभ लांब असते तो पल्लेदार संवाद बोलू शकतो. जर या लांब जिभेची स्पर्धा घेतली ना, तर स्पर्धा फक्त बायकाच असतील नाही, पुरुष पंच असतील. तुम्ही पुरुष ना सगळे आतल्या जिभेचे असता. कधीतरीच बोलता, पण एकदम कडू कुचकट अगदी अंगाचं पाणी पाणी होईल असं. आणि लांब जिभेचं काय सांगता हो? निक स्टोवर माहितीये? जगात सगळ्यात लांब जीभ असणारे व्यक्ती पुरुष आहे. तुम्ही पुरुष कितीही लपवा, सत्य बाहेर येतच. ये क्या हुआ निक, आपल्या पुरुषांची लाज घालवली या माणसाला.